असं वाटतं की ही काय अंधश्रद्धा आहे, हे खरं आहे की नाही, टेलिपॅथी म्हणजे काय, तुम्ही नक्की काय बोलता. टेलिपॅथीमध्ये एकतर टेली याचा अर्थच तो आहे की दूरवर असणाऱ्या एखाद्या ऊर्जेशी तुम्हाला संवाद साधायचा असतो. खूप घरांमध्ये गेल्यावर, एखाद्या वास्तूमध्ये गेल्यावर आपल्याला अनइझी फील होतं बघा. हा, तर तुम्हाला असं जाणवतं पण की नाही, इथे नाही मला कम्फर्टेबल वाटत, मी इथून कधी बाहेर जाईल असं मला होतंय. पण मला वास्तूने असं सांगितलं होतं की जी उत्तरेकडची सगळी बाजू आहे, तर उत्तरेकडच्या सगळ्या बाजूला कुठेतरी एनर्जी लो वाटते आहे. म्हणून मी त्यांना तसंच सांगितलं त्या क्लायंटना की अहो तुमच्या घरातली उत्तरेकडची, तर त्या मला म्हणल्या हो येस, माझी मुलं खूप लहान आहेत आणि त्यांच्या दोघांचे बेडरूम त्या बाजूला आहेत आणि त्या बेडरूम मध्ये जायलाच ते घाबरतात आणि तिथे एकटे झोपायलाच ते खूप घाबरतात. असे परदेशातले एक क्लायंट होते माझे, की जर तुमच्या वापरात असेल ती वस्तू तर चांगलीच गोष्ट आहे, पण तुम्ही जी वापरत नसाल तर ती उगीचच घरात ठेवणं किंवा तर तिथे पुन्हा थोडीशी निगेटिव्ह एनर्जी तयार व्हायला लागते, साचून राहते. त्यामुळे वापरात नसणारी गोष्ट तुम्ही टाकून, पण समजा एखाद्या घरामध्ये जर सगळ्यांना फक्त निगेटिव्ह बोलायची सतत सवय असेल हा, तर ती घर पण तीच ऊर्जा घेत असते. आपल्या प्लॉट मधले असतील किंवा घराच्या आजूबाजूला जे गार्डन आहे त्यातली जी झाडं असतील, तर ती झाडं काय माहिती देऊ शकतात का? झाड पण असंच मला कनेक्ट झालं होतं, खूप जुनं झाड होतं आणि त्यांनी मला अशा काही गोष्टी सांगितलेल्या होत्या की नाही हा बदल घरातल्यांना करायला सांगा, किंवा काही जुन्या गोष्टी असतील तर त्या सुद्धा अशा झाडांकडनं आपल्या करतात, जर ते झाड खूप जुनं असेल तर. निगेटिव्ह एनर्जीचा परिणाम सुद्धा खूप त्या झाडावरती होतो आणि त्याचा सुद्धा निगेटिव्ह इम्पॅक्ट त्या झाडावर होतो आणि मग ते वटलं जातं किंवा जळून जातं आतून पूर्ण. असे सुद्धा अनुभव सर बघायला मिळतात. आणि ज्या घरामध्ये कितीही प्रयत्न केले तरी तुळस टिकत नाही, त्यावेळेला कुठेतरी त्या ऊर्जेमध्ये गडबड आहे, पण तुमच्या घराची एनर्जी कुठे लो आहे, ती स्थिरावलेली आहे. बाबा टेलिपॅथी कम्युनिकेशन मधून जर एवढ्या सगळ्या गोष्टी कळू शकत असतील, तर मग ब्लॅक मॅजिक हा जो प्रकार आहे याच्याबद्दल पण माहिती मिळू शकते का? घरात जर नमस्कार, मी रोहित गायकवाड, रिअल इस्टेट प्रशिक्षक आणि लेखक. तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो TRG पॉडकास्टच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आजचा जो विषय आहे तो खूप वेगळा आहे, टेलिपॅथी कम्युनिकेशन, ज्याला कदाचित काही लोक अंधश्रद्धा समजू शकतात. त्यासाठी आम्ही एक विशेष पाहुण्या बोलवलेल्या आहेत, ज्या स्वतः एक PhD डॉक्टरेट आहेत. डॉक्टर सायली राणे वैद्य मॅम, ज्या एक टेलिपॅथी कम्युनिकेटर आहेत आणि त्यांनी एन नंबर ऑफ वास्तू रिलेटेड लोकांना कन्सल्टेशन दिलेलं आहे. अंधश्रद्धा नसून ते एक सायन्स आहे, यावर त्यांचे विचार पटवून देतील. तुमची वास्तू, त्यात असलेली झाडं, प्राणी आणि इतर ज्या काही निर्जीव वस्तू आहेत त्या तुमच्याबद्दल सगळ्या गोष्टी तिथे व्हिजिट न करता कशा सांगू शकतात, हे एक्झॅक्टली काय प्रकार आहे याबद्दल आम्ही डिस्कशन केलेलं आहे. तुमच्या घरामध्ये सारखं भांडण होत असेल किंवा तुमच्याकडे पैसा टिकत नसेल, वास्तू कन्सल्टंट जे आहे त्यांनी दिलेले उपाय तुम्ही करून थकला असाल, तर हा एक योग्य पॉडकास्ट आहे, जे तुम्हाला रस्ता दाखवेल आणि त्यातून तुमची जी सुटका करेल, अशी अपेक्षा करून चला तर मग सुरुवात करूया. मॅम, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण रिसेंटलीच एक पॉडकास्ट केला होता चाइल्ड सायकोलॉजीवर. आता आजचा जो विषय आपण बोलतोय तो टेलिपॅथिक कम्युनिकेशन, ज्याच्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात आणि तुमची रिसेंट बॅच पण संपलेली आहे. बेसिकली मला ऐकायला आवडेल की टेलिपॅथिक कम्युनिकेशन हा प्रकार नेमका काय आहे? ओके. बरं, टेलिपॅथीचा आधी मी थोडीशी तुम्हाला त्याची फोड करून सांगते. टेली हा ग्रीक शब्द आहे. टेली म्हणजे अंतर, दूरवर असणारी गोष्ट म्हणजे. आणि पॅथी म्हणजे तुमच्या संवेदना, तुमच्या भावना. बरं. आता तुम्हाला दूरवर असणाऱ्या त्या भावना आणि संवेदना याच्याशी थोडक्यात म्हणजे कनेक्ट व्हायचं असतं, असं आपण म्हणू शकतो. आणि त्यातून संवाद साधायचा आणि त्यातून येणारे तुम्हाला मेसेजेस. असं एक टेलिपॅथीची आपण एक डेफिनेशन आता इथे सांगू शकतो. आता लोकांना सगळ्यांना असं वाटतं, की ही काय अंधश्रद्धा आहे, हे बरोबर. खरं आहे की नाही? हो. टेलिपॅथी म्हणजे काय? तुम्ही नक्की काय बोलता? मग तुम्ही तिथे जाऊन त्या काय आपण प्राण्यांशी आत्ता मग उदाहरण घेऊयात. प्राण्यांशी बोलता तेव्हा, वास्तूशी बोलता तेव्हा सुद्धा तुम्ही तिथे वास्तूत जाऊन बोलता का? मग तुम्हाला काही असं वास्तूतून आवाज येतात का? मग तुम्हाला खरं असं आहे. येतात का? असे सगळ्यांना हे पडणारे आणि हे मी स्वतः शिकताना मला सुद्धा हे सगळे प्रश्न पडले होते, की येस मग कुत्र्यांशी बोलता तेव्हा मग ते काय विशिष्ट पद्धतीने भा, भा असं त्यांचा काही एक विशिष्ट सूर असतो का? बरोबर. की मग तो तुम्ही कॅच करता का? तर नाही. सगळ्यात पहिल्यांदा मला असं तेच सांगायचंय, की टेलिपॅथीमध्ये एकतर टेली याचा अर्थच तो आहे, की दूरवर असणाऱ्या एखाद्या
ऊर्जेशी तुम्हाला संवाद साधायचा असतो. आता जसं आपण टेलिफोन सुद्धा म्हणतो, की आपण 2 लोकं वेगळ्या-वेगळ्या ठिकाणी असतो आणि आपण त्या फ्रिक्वेन्सीज मॅच करतो आणि आपण टेलिफोनवर बोलतो किंवा आपण मोबाईलवर बोलतो. आपल्याला दिसते का त्याच्यामध्ये असणारी एक जी लाईन आहे किंवा ती फ्रिक्वेन्सी आपल्याला दिसते का नजरेला कोणाला? तर कोणालाच दिसत नाही. नाही. हो. तशीच टेलिपॅथीमध्ये असणारी सुद्धा जी फ्रिक्वेन्सी आहे, ती आपण त्या ऊर्जेशी मॅच करतो. म्हणजे माझी एक माझ्या आत्म्याची किंवा माझी स्वतःची एक ऊर्जा आहे, ती मी तुमच्या वास्तूशी ज्या वास्तूमध्ये मला बोलायचं ज्या वास्तूशी, त्या वास्तूशी मी ती कनेक्ट करते आणि मग ती फ्रिक्वेन्सी मॅच झाल्यानंतर मला त्या पद्धतीने मेसेजेस यायला लागतात. मग जसे आपण दोघं जण संभाषण करतोय, अगदी तसंच संभाषण त्या 2 ऊर्जांमध्ये होतं असं आपण म्हणू शकतो. ओके. आणि ते तुम्ही कन्व्हर्ट करून मग ह्युमनाइज टोनमध्ये येस. किंवा लँग्वेजमध्ये सांगू शकता. सांगतो. येस. ओके. मॅम, आजचा जो पॉडकास्ट आहे हा ॲनिमल कम्युनिकेशनच्या ऐवजी मी वास्तूबद्दल ठेवायला लागेल, कारण माझी मॅक्सिमम येस. ऑडियन्स ही रिअल इस्टेट ओरिएंटेड आहे. तर एखाद्या प्लॉटची किंवा जागेची जी काही ऊर्जा आहे किंवा हं. त्यामध्ये पॉझिटिव्ह, निगेटिव्ह म्हणू शकतो किंवा त्याची काही हिस्ट्री, हं. आठवणी असेल, तर ते तुम्ही कशा पद्धतीने अॅनलाईज करता असं म्हणू शकू? येस. आता त्याचं एक परत एकदा सगळे लोकं म्हणतात, की आम्हाला त्याचं पटेल असं उदाहरण हवंय. तर आपण पटण्यासारखीचं उदाहरण बघूयात, हं, हं. की आपल्याला ना खूप घरांमध्ये गेल्यावर, एखाद्या वास्तूमध्ये गेल्यावर आपल्याला अनइझी फील होतं बघा. राइट. हां, तो का होतं? असं तुम्ही तुम्ही तर स्वतः या क्षेत्रात हं. काम करणारे आहात. तर तुम्हाला असं जाणवतं पण, की नाही इथे नाही मला कम्फर्टेबल वाटत. हं. मी इथून कधी बाहेर जाईन असं मला होतंय. किंवा एखाद्या वास्तूत उलटं सुद्धा तुम्हाला वाटतं, की इतकं छान आणि प्रसन्न वाटत असतं, जसं आपल्याला मंदिरांमध्ये गेल्यावर फील हं, होतं. हं. आपल्याला पटकन मंदिरातून बाहेर नाही यावंसं वाटत बघा. खरं तर किती वेळा असं वाटतं, की इथे शांत बसून हं. राहावं. का? कारण त्या वास्तूची ती एनर्जी आहे. हं. मग आपण जेव्हा त्या एनर्जीशी संवाद साधतो, आपण कनेक्ट होतो सगळ्यात पहिल्यांदा. कनेक्ट होणं म्हणजे काय? जसं मी तुमचा आत्ता कॉल लावायचा आहे आणि येस, मी मिस्टर गायकवाड असं मला डायल केलेलं आहे आणि मग तुमच्या आणि माझ्या फोनच्या त्या फ्रिक्वेन्सी मॅच झाल्यात आणि माझा कॉल लागलेला आहे. हं. सो जसंच तुमच्या वास्तूशी माझं एकदा हे कनेक्शन झालं, की मग मी वास्तूला असे प्रश्न विचारते, की ऊर्जा कशी आहे इथली? हं. मग मला हं. ऊर्जा त्यातून जाणवायला लागते. जर ती पॉझिटिव्ह असेल, तर त्यावेळेला माझ्या पंचेंद्रियांमधनं मला अशा काही साईन येतात. हं. किंवा मला इंट्युइशन्स येतात. आपला सिक्स्थ सेन्स हा जो आहे तो खूप स्ट्राँग आपल्याला काही गोष्टी सांगणारा असतो बघा. हं. तेव्हा तो मला त्याच्यातनं इंडिकेट करतो आणि सांगतो, की येस खूप छान वाटतंय. मग त्यावेळेला मला ॲक्चुअली तसा फील यायला लागतो, की येस पॉझिटिव्ह एनर्जी आहे या वास्तूमध्ये. जर तिथे काहीही निगेटिव्ह असेल, तर तिथे कनेक्ट होतानाच रेझिस्टन्स येतो बरेचदा. काहीतरी बाधा येतात. तुम्ही कनेक्ट नाही होऊ शकत काही वेळेला त्या वास्तूशी किंवा मग तिथे त्याच्या पण विशिष्ट काही गोष्टी आहेत, की काही वेळेला मला इथे म्हणजे तुम्ही म्हणाल, की हे काय आता तुम्ही परत काहीतरी वेगळंच सांगताय, की मी इथे माझ्या घरात बसून तुमची वास्तू चेक करतेय. पण मला इथे ते फील व्हायला लागतं. मला एक विशिष्ट प्रकारचा घाणेरडा वास येतो किंवा नाही, मग ह्या वास्तूची ऊर्जा चांगली नाहीये. किंवा जिथे असे सुद्धा मला अनुभव आलेत, की जिथे स्वामींचा वास असतो, काही अजून चांगल्या देवी-देवतांचा म्हणा आशीर्वाद असतात, वास असतो. तिथे तुम्हाला वेगळे वास, सुगंध जो आपण म्हणतो, तो जाणवतो, तो यायला लागतो. तो मला माझ्या घरात बसून मी तिथून बोलत असताना सुद्धा मला तो जाणवतो. मग हं. त्याच्यावरनं आपण सांगतो. आपण जसं म्हणतो, की काही सांकेतिक खुणा असतात. हं. तशा या पंचेंद्रियांमध्ये येणाऱ्या काही खुणा असतात, ज्या मी लोकांपर्यंत मग पोहोचवते, की येस तुमच्या घराने हे सांगितलेलं आहे. आणि मागे पण काही घडलेले इन्सिडेंट्स असतील, काही गोष्टी असतील, तर तसे सुद्धा त्याच्यामधनं मला येणारे मेसेज सांगितले जातात. ओके. आपण ओपन प्लॉट बद्दल बोलतोय. मी मागे एका पॉडकास्टमध्ये या संबंधात बोलताना असं ऐकलं होतं, फक्त ऐकून आहे, की बाबा तुम्ही एखाद्या जागा, फॉर एक्झाम्पल मी ॲज अ लँड डेव्हलपर ज्यावेळेस जागा बघायला जातो साइट व्हिजिटला, त्यावेळेस बरेचसे घातपात झालेले असतात किंवा त्याच्यामध्ये लिटिगेशन असतं, वाद असतात. तर तुम्हाला तिथलं असलेलं झाड किंवा तिथं असलेले पशुपक्षी हे तुम्हाला सांगू शकतात. हे खरं आहे का? येस, येस सर सांगतात ना. कारण टेलिपॅथीच्या माध्यमातून तुम्ही निसर्गातल्या प्रत्येक घटकाशी बोलू शकता. प्रत्येक म्हणजे प्रत्येक घटकाशी निर्जीव. बोलू शकता. येस, निर्जीव सुद्धा. कारण निर्जीव जरी म्हटलं, आपण म्हणतो तसं, की आपला अगदी तुमच्या हातातलं घड्याळ घेऊयात. तुम्हाला वाटतंय ते निर्जीव आहे, पण नाही. ओके. भौतिकशास्त्र आपल्याला काय सांगतं? त्याच्यामध्ये काहीतरी स्पंदनं आहेत ना, हं. त्याच्यामध्ये काहीतरी घडतंय ना आत्ता, त्याच्यामध्ये ऊर्जा आहे. ऊर्जा असल्याशिवाय त्याचे काटे फिरतायत का आत्ता? नाही. नाही. म्हणजे तुम्ही त्याला निर्जीव हे आपण म्हणतो कारण की ते त्याचं उठून असं काही काम करू शकत नाही म्हणून. पण त्याच्यामध्ये एक प्रकारची स्पंदनं, ऊर्जा, चैतन्य हे मात्र आहे. म्हणून आपण त्याच्याशी पुन्हा एकदा त्या ऊर्जेशी आपण संवाद साधू शकतो.
तसंच ओपन प्लॉटमध्ये किंवा या सगळ्यामध्ये सुद्धा आपण तिथे जाऊन त्या ऊर्जेशी बोलू शकतो आणि त्या ऊर्जेच्या माध्यमातून मग आपल्याला मागे काही घडलेल्या गोष्टी असतील, एखादा इन्सिडन्स असेल, तर त्या सगळ्या गोष्टी त्यातून पण समजतात आपल्याला. खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे जर आपण न जाता एखादी गोष्ट म्हणजे हे एखाद्या मॅजिकल शक्तीपेक्षा काही वेगळं नाहीये. येस. बऱ्याच लोकांचा कल असा येऊ शकतो. तुमच्या कमेंट ऐकायला नक्की आवडेल, की हे कसं होतं किंवा रादर मॅमची नवीन बॅच लॉन्च होते. तुम्ही डायरेक्टली त्या गोष्टीचा अनुभव पण घेऊ शकता. मॅम, आपल्या हिंदू धर्मामध्ये स्पेशली वास्तुपुरुषाला खूप जास्त महत्त्व आहे. हो. तर आता तुम्ही प्रवास न करता किंवा त्या वास्तूमध्ये फिजिकली व्हिजिट न करता एखाद्या वास्तुपुरुष शांत आहे किंवा त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट त्या वस्तूवर होतोय हे ओळखता येतं का? किंवा याचे काही सायन्स तुम्हाला दिसले का प्रिव्हियस प्रोजेक्टमध्ये किंवा तुम्ही ज्यावेळेस एक्सपिरियन्स घेतला? येस, येस. आता बघा हां, परत एकदा आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण त्या ऊर्जेला वास्तुपुरुष हे नाव दिलेलं आहे. ओके. हां, असं आपण म्हणूयात आत्तापुरतं. कारण बाकी धर्मांमध्ये किंवा इतर ठिकाणी नाहीये सगळीकडे वास्तुपुरुष. वास्तुपुरुष असं त्याला संबोधलं जात नाही. हं. ते त्याला आणि काहीतरी वेगळं म्हणत असतील त्या ऊर्जेला कदाचित. कारण त्या सगळ्याच धर्मांमध्ये हे सांगितलं गेलं, की ऊर्जेला खूप महत्त्व दिलं पाहिजे. आपला आत्मा ही सुद्धा एक प्रकारची ऊर्जाच आहे ऊर्जा. कारण. त्यामुळे हेच सगळ्या धर्मांमध्ये सांगितलेलं आहे. तसं आपण म्हणूयात, की कुठल्या आपल्या मुस्लिम बांधवांच्या घरी आपण गेलो, तिथली फ्रिक्वेन्सी आपल्याला जर चेक करायची किंवा ऊर्जा चेक करायची आहे, तर तिथे काही वास्तुपुरुष नाहीये. पण तरीसुद्धा आपण त्यांच्याही घराची एनर्जी चेक करूच शकतो. हं. किंवा एखाद्या ख्रिस्ती धर्मातल्या कोणाच्या तरी बांधवांच्या आपण घरी गेलो आणि त्यांच्याकडे माझ्याकडे असे कोणी क्लायंट आले आणि त्यांनी विचारलं, तर आपण त्यांच्याही घराची ऊर्जा बघू शकतो. तिथे वास्तुपुरुष हे आपण त्या ऊर्जेला आपल्या हिंदू लोकांनी दिलेलं नाव आहे नाव फक्त. आहे येस. फक्त. आणि आपल्याकडचं आणि त्यालाही अर्थ आहे अर्थातच. पुन्हा एकदा ते वास्तुपुरुष, ती वास्तू तिथे ठराविक ठिकाणी पूजणं किंवा त्याची पूजा करणं, या सगळ्या गोष्टींना सुद्धा अर्थ आहे. हं. पुन्हा एकदा सांगते, या सगळ्या गोष्टींना अर्थ आहे. कारण आपण त्या ऊर्जेचा तिथे काय म्हणतो तो बॅलन्स राखत असतो, सन्मान करत असतो, असं आपण म्हणू शकतो या सगळ्यामध्ये. ओके. मॅम, आपण बघतो की काही जुनी रिडेव्हलपमेंटला आलेले फ्लॅट्स असतात किंवा त्या बिल्डिंग्स असतात. मग ते शॉप, ऑफिस काही असू शकतं. तर त्या केसमध्ये कलर गेलेला असतो आणि तिथे गेल्यानंतर तेवढं हॅपनिंग नाही वाटत. म्हणजे रिसेल पर्चेसमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी बुरशी लागलेलं असतं, थुंकून घाण केलेलं असतं आणि ती वास्तू तशी म्हणजे काही माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये की काही प्रॉपर्टी खूप त्रास देतात. रिसेल होत नाही, हो. ट्रान्झॅक्शन होत नाही, पैसा अडकून पडतो किंवा बँक ऑक्शन प्रॉपर्टीजमध्ये जनरली हे बघायला मिळतं किंवा त्या प्रॉपर्टीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता. म्हणजे हे ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस सगळंच ओके होतं. नंतर सगळंच बघायला आलं. म्हणजे ई-एम-आय पण भरायचे पैसे नाहीयेत समोरच्याकडे. या या परिस्थितीत जातात. तर याचा टेलिपॅथी कम्युनिकेशन थ्रू तुम्ही काही एनालिसिस करू शकता, की नेमकं चुकतंय कुठे किंवा हे गडबड कशामुळे आहे? येस, हे पण सगळं दिसतं टेलिपॅथीमध्ये आपल्याला. ओके. कारण अक्षरशः पूर्ण काही वेळेला संपूर्ण घर तुम्हाला व्यवस्थित दिसतं. मग हं. तिथे काय अडचण आहे हे घरच तुम्हाला सांगतं, की हा भाग असा आहे, इथे ओल खूप येतेय. हं. माझ्याकडे किती असे क्लायंट आलेले आहेत, की ज्यांच्या घरामध्ये काहीतरी तुटकी-फुटकी वस्तू ठेवलेली, जी घरात ठेवणं योग्य नाहीये, ते हं. सांगितलं हं. जातं. हं. माझ्याकडे परदेशातले एक क्लायंट आले होते. तर त्यांच्या घराशी सगळा संवाद साधताना माझ्या असं लक्षात आलं होतं. परत एकदा सांगते, की वास्तुशास्त्र हे पूर्ण शास्त्र वेगळं आहे. वेगळं आहे. पण मला वास्तूनी असं सांगितलं होतं, की जी उत्तरेकडची सगळी बाजू आहे, तर उत्तरेकडच्या सगळ्या बाजूला कुठेतरी एनर्जी लो वाटते आहे. म्हणून मी त्यांना तसंच सांगितलं त्या क्लायंटना, की "अहो तुमच्या घरातली उत्तरेकडची." तर त्या मला म्हणल्या, "हो, येस. माझी मुलं खूप लहान आहेत, एक 8-10 वर्षांची वगैरेच आणि त्यांच्या दोघांचे बेडरूम त्या बाजूला आहेत आणि त्या बेडरूममध्ये जायलाच ते घाबरतात आणि तिथे एकटे झोपायलाच ते खूप घाबरतात." असे परदेशातले एक क्लायंट होते हं. माझे. हं. सो असे सुद्धा अनुभव येतात, की त्याच्यामध्ये या गोष्टी सुद्धा सांगितल्या जातात, कळतात, समजतात. एकांच्या घरी अशीच खूप ओल आलेली होती. त्यांना मी सांगितलं, की ताबडतोब रंग देऊन घ्या. वास्तूचंही असं म्हणणं आहे, की जसं आपण म्हणतो सर, की आपलं शरीर म्हणजे मी पुन्हा सांगते, की आपल्या आतमध्ये पण एक प्रकारची ऊर्जा आहे ऊर्जाच आहे. प्रत्येक हो. माणसाच्या आणि कुठेतरी आपल्या शरीरामध्ये किंवा मानसिकदृष्ट्या सुद्धा जर बिघाड झाला, तर आपण आजारी पडतो हं. अर्थातच. मग आपण त्याच्यावर लगेच औषधोपचार करतो ना. हं. आजारी असताना आपण परफॉर्म करणं आणि आपण सुदृढ असताना आपण जो एक परफॉर्म करतो, त्या दोन्हीत एक जमीन खूप फरक आसमानाचा असतो. फरक हो. असतो. तसंच वास्तूच्या बाबतीत आहे, की तिथे तिची ऊर्जा या सगळ्या गोष्टींची तुम्ही दुरुस्ती नाही केली, तर कुठेतरी ती ऊर्जा स्थिर होत जाते किंवा कुठेतरी ती शांत होते. ती थोडीशी निगेटिव्हकडे जायला लागते. निगेटिव्ह एनर्जी म्हणजे प्रत्येक वेळेला काहीतरी तिथे वेगळ्या आत्मा, वेगळ्या एंटिटीज दिसल्यात, असंच आहे असं नाही म्हणता येणार हं. त्याला. हं. पण या छोट्या-छोट्या गोष्टी सुद्धा तुमच्या
वास्तूच्या चांगल्या ऊर्जेसाठी मॅटर करणारे असतात. जसं मी आत्ता म्हणलं तसं, की आपल्या आपल्या ऊर्जेसाठी पण आपण हे सगळे प्रयत्न करतो, की आपल्या शरीराची आणि आपल्या आत्म्याची ऊर्जा चांगली ठेवण्यासाठी आपण चांगला आहार घेतो, आपण स्वतःला स्वच्छ ठेवतो. हं. तसंच घराच्या बाबतीत त्या ऊर्जेला सुद्धा चांगलं ठेवणं, जागृत अवस्थेत ठेवणं, पॉझिटिव्ह ठेवणं हे आपल्या हातात आहे. आणि जेव्हा वास्तू बोलते तेव्हा ह्याच सगळ्या गोष्टी ती सांगत असते, की ओके. खूप काही काही वेळेला गमतीशीर गोष्टी पण सांगतात. मध्ये एका क्लायंटच्याकडे सांगितलं होतं, की तिला सांगा, की स्वयंपाकघर सगळं नीट आवरून ठेवत जा. खूप अस्ताव्यस्त पडलेलं असतं. तिथे स्वच्छता ठेवण्याची गरज अरे आहे. बापरे! कोणाच्या एकांच्या घरात तर मला प्रॉपर वाळवीचे आळ्या ज्या असतात पांढऱ्या रंगाच्या तशा आळ्या दिसल्या होत्या. जे चांगलं नाहीये. त्यांना मी सांगितलं होतं त्यावेळी, की त्याच्यावर ट्रीटमेंट करून घ्या आणि अशा गोष्टी खूप येतात. एकांच्या घरी त्यांच्या मिस्टरांना खूप सवय होती लेदरच्या सगळ्या जुन्या-जुन्या गोष्टी खूप साठवून ठेवण्याची. हं, हं. तर माझं असं म्हणणं असतं किंवा वास्तू तज्ञ बरेच लोकही हेच सांगतात, की जर तुमच्या वापरात असेल ती वस्तू तर चांगलीच गोष्ट आहे. पण तुम्ही जी वापरत नसाल, तर ती उगीचच घरात ठेवणं किंवा तर तिथे पुन्हा थोडीशी निगेटिव्ह एनर्जी तयार साचून व्हायला राहतो. लागते, साचून राहते. हं. त्यामुळे वापरात नसणारी गोष्ट तुम्ही टाकून द्या. तर तसं त्यांच्या बाबतीत झालं होतं. त्या म्हणल्या, "माझ्या मिस्टरांना खूप आवड आहे आणि वेड्यासारखे खूप लेदरचे पाउच आणि बेल्ट हे त्यांनी जुने-जुने साठवून ठेवलेले मग मी सांगितल्यानंतर त्यांना पटलं. मला म्हणलं, "तुम्हाला कसं काय दिसलं एवढ्या लेदरच्या वस्तू?" तर येस, घर सांगत आहे, की नाही या गोष्टी नाहीयेत चांगल्या घरामधल्या. तो अशा गोष्टी तुम्ही घरातनं काढून टाका. घर मॅक्सिमम तुम्ही तिथली ऊर्जा चांगली ठेवण्यासाठीच्या सगळ्या या गोष्टी आहेत. आपल्या हिंदू धर्मामध्ये हे सगळं सांगितलेलंच आहे, की आपण संध्याकाळी दिवाबत्ती लावतो, आपण धूप लावतो किंवा तिथे काय म्हणतात कापूर आरती करणं, हे सगळ्याला काहीतरी अर्थ आहे. हे सगळं म्हणजे काय? तर तुमची तिथली जी एनर्जी वास्तू आहे. एनर्जी आहे, ती सगळी छान पॉझिटिव्ह ठेवणं, सकारात्मक ठेवणं, या सगळ्याचे ते प्रयत्न आहेत आणि त्या सगळ्यावरच्याचे हे उपाय आहेत. जे आपण सगळे खरं आपण हे विसरून गेलेलो आहे. आपण ह्या छोट्या-छोट्या गोष्टी तर खूप करत नाही आणि मग आपल्या वास्तूला अडचणी यायला लागल्यानंतर आपण जागे होतो बरोबर. आणि मग माझ्यासारखे किंवा इतरही लोकांकडनं मग आपण सल्ला घेतो किंवा त्यासाठी मदत मागतो. तर माझं असं म्हणणं आहे, की त्याच्यापेक्षा जे आपल्यामध्ये आहे मुळातच, त्या सगळ्या रोजच्या छोट्या-छोट्या गोष्टी तुम्ही रोज करणं खूप आवश्यक आहे. तुमची घराची ऊर्जा चांगली ठेवण्यासाठी, तुमच्या वास्तूची. मग ती कुठलीही असेल. अगदी तुमचं घर असेल, तुमच्या व्यवसायाची जागा असू शकते. त्या सगळ्याची ऊर्जा चांगली ठेवणं आपल्या हातात आहे. खूप छान. माझ्या मते जे आपण हवन किंवा होम हो, करतो, हो. वास्तुपूजा करतो, त्यातूनही फक्त ऊर्जा बॅलन्स करण्याचा एक प्रामाणिक येस. प्रयत्न असतो. मॅम यालाच पकडून आता माझ्या डोक्यामध्ये थोडासा वेगळा अँगल आला अकल सायन्सबद्दल, की बाबा टेलिपॅथी कम्युनिकेशनमधून जर एवढ्या सगळ्या गोष्टी कळू शकत असतील, तर मग ब्लॅक मॅजिक हा जो प्रकार आहे, याच्याबद्दल पण माहिती मिळू शकते का? नाही सर. आता तो माझा प्रांत नव्हे. पण बरं. तरीसुद्धा घरात जर असं काही घडलेलं असेल, तर हं, हे सगळं मात्र तुम्हाला टेलिपॅथीच्या माध्यमातून नक्की समजतं. म्हणजे असं काही कोणी केलेलं असेल, हं, आधी केलेलं असेल किंवा आत्ता तिथे असं काही कोणी करत हं, असेल, हं. त्यामुळे त्या घराची ऊर्जा तशी निगेटिव्ह झाली आहे. तर हे मात्र आपल्याला टेलिपॅथीच्या माध्यमातून नक्की कळतं. ओके. मॅम आता बऱ्याच ठिकाणी ऑब्झर्व्ह करतोय बिंग अँड बिझनेस ओनर म्हणून बोलतो, की बऱ्याच ठिकाणी टीम रिक्रूटच होत नाही किंवा लोकं टिकतच नाहीत. आता याच्यामध्ये बिझनेस ब्रँड व्यवस्थित चालू आहे. पण हा जो मॅन पॉवर कन्सर्न आहे किंवा याचा आणि वास्तूचा काही संबंध असतो का? हा हां, पहिला क्वेशन. हां. दुसरा ते टेलिपॅथी कम्युनिकेशनमधून आपण ओळखू शकतो का? Wait. If you are investor or industrialist looking for clear title agriculture or industrial plot across Pune, Mumbai and Konkan region, then do contact us for verified legally clear land parcels. हमेशा याद रखिए लैंड इज लिमिटेड. अगर आपने नहीं खरीदा तो वो किसी और की अमानत होगी. अगर आपको अपनी लैंड बेचनी है या खरीदनी है तो डिस्क्रिप्शन बॉक्स एंड कमेंट में लिंक दी है, उस पर क्लिक कीजिए, फॉर्म सबमिट कीजिए, हमारी टीम आपको कांटेक्ट करेगी. थैंक यू. येस. असे सुद्धा काही प्रॉब्लेम्स असतील ना सर, कसं असतं बघा, आपण म्हणतो ना, की घराचा मुख्य कर्ता पुरुष म्हणा किंवा काय आणि त्या घराची जी एक प्रवृत्ती असते, तीच एनर्जी त्या घराची असते. तीच ऊर्जा त्या वास्तूची असते असं आपण म्हणू शकतो. म्हणजे पुन्हा एकदा सांगते, की कोणी पर्सनली घेऊ नये. पण समजा एखाद्या घरामध्ये जर सगळ्यांना फक्त निगेटिव्ह बोलायची सतत सवय असेल हां, तर ती घर पण तीच ऊर्जा घेत असतं. आपल्याकडे म्हटलं जातं बघा, की वास्तू कायम तथास्तू म्हणत असते. त्यामुळे ते तसंच घडतं असं आपले जुने लोकं कायम सांगायचे. तर तसंच आहे ते. कारण
तिथे मग ती त्या प्रकारचीच ऊर्जा तयार होते. कारण घराची ऊर्जा किंवा वास्तू सुद्धा तेच सगळं घेत असतं तुमच्याकडनं. हं. मग तिथे जर त्या घरात तसं काहीतरी वागणूक दिली जात असेल, इन्सल्टिंग वागणूक घरातलेच लोक एकमेकांना देत असतील, तर अर्थातच त्या वास्तूचे परिणाम पण तुम्हाला हळू तसेच दिसायला लागतात. सो तिथे घरात सुद्धा तुमच्या इथे संवाद चांगला असला पाहिजे. हं. आणि वास्तू जेव्हा आपण टेलिपॅथीच्या माध्यमातून तेव्हा बोलतो, तेव्हा तुम्ही म्हणता तसं हे असे प्रॉब्लेम सुद्धा सर सांगितले जातात, की नाही या माणसाला सांग, की माणसानं दुखवू नकोस. हं, हं. हं, या व्यक्तीला सांग, की असं करू नकोस. हे सुद्धा घर तुम्हाला सांगतं. असे सुद्धा माझ्याकडे खूप क्लायंट्स आहेत. खूप उदाहरणं आहेत सर ही सगळी माझ्याकडे अशी. आणि ओके. येतात. लोकांना पुन्हा हे वाटेल, की ही अंधश्रद्धा आहे, हे सगळं खोटं आहे. पण जेव्हा समोरच्या माणसाला हे सांगितलं जातं, तेव्हा त्याला ते पटतं. पटतंच कारण की ते सत्य असतं. हां. म्हणून त्याला ते पटतं. त्याला त्याचा अनुभव येतो त्याची. जोपर्यंत आपण त्यामध्ये उतरत नाही त्यामुळे येस, आपण येस. सांगू शकत नाही त्या नाही, पाण्याची नाही. खोली काय आहे. अगदीच, तसंच आहे. अगदीच. तर आपण शेवटच्या टप्प्याकडे आहे मॅम. तर मला एक विचारायचं होतं, की आपल्या प्लॉटमधले असतील किंवा घराच्या आजूबाजूला जे गार्डन आहे त्यातली जी झाडं असतील, हं. तर ती झाडं काही माहिती देऊ शकतात का? किंवा मी याला थोड्या वेगळ्या पद्धतीनं काही झाडं जगतात, काही झाडं सुकून जातात किंवा मरतात. त्याला कितीही जपलं, तुळशीचं असेल किंवा हे असेल, तर यातून ती वास्तू काही सांगण्याचा प्रयत्न करते का? हो, येस सर. यातून पण सांगण्याचा प्रयत्न करतील. झाडं सांगण्याचा प्रयत्न करतात. प्राणी सांगण्याचा प्रयत्न करतात तिथे असणारी. जसं आता तुम्ही म्हणालात तसं एका अशाच वास्तूशी बोलताना तिथलं झाड पण असंच मला कनेक्ट झालं होतं. खूप जुनं झाड होतं आणि त्यांनी मला अशा काही गोष्टी सांगितलेल्या होत्या, की नाही हा बदल घरातल्यांना करायला सांगा किंवा काही जुन्या गोष्टी असतील तर त्यासुद्धा अशा झाडांकडनं आपल्याला कळतात. जर ते झाड खूप जुनं असेल तर. किंवा निगेटिव्ह एनर्जीचा परिणाम सुद्धा खूपदा झाडावरती होतो आणि हं. त्याचा सुद्धा निगेटिव्ह इम्पॅक्ट त्या झाडावर होतो आणि मग ते वटलं जातं किंवा जळून जातं आतून पूर्ण. असे सुद्धा अनुभव सर बघायला मिळतात ना, खूप सारे बघायला मिळतात. अ, अगदी एक छोटंसं त्याचं उदाहरण मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन, की अ, आपल्या घराची एनर्जी चेक करण्यासाठी आपल्याकडे अ, सोप्पा एक त्याचा मार्ग आहे. कुणालाही अगदी कोणी करू शकतं. की ज्यांच्या घरामध्ये तुळस कायम छान टिकते आणि छान ती फुललेली असते, त्या घरात कायम सकारात्मक ऊर्जा असते. ही त्याची एक खूण. साईन आहे, खूण आहे असं आपण म्हणूयात. आणि ज्या घरामध्ये कितीही प्रयत्न केले तरी तुळस टिकत नाही, त्यावेळेला कुठेतरी त्या गडबड. ऊर्जेमध्ये गडबड आहे हे. मी परत सांगते, ऊर्जेमध्ये गडबड हा शब्द मी याच्यासाठी वापरतेय, की लोकं लगेच म्हणतील, "बापरे! म्हणजे माझ्या घरात काहीतरी वेगळंच आहे का? हं. भूत-प्रेत आत्मा आहेत का?" किंवा हे असे लोकं विचार करू लागतात. त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगते, की तसं नाही. पण तुमच्या घराची एनर्जी कुठेतरी लो आहे, कुठेतरी स्थिरावलेली आहे. हं, हं. जी आपण म्हणतो ना, की ॲक्टिव्ह मोडमध्ये हवी तशी नाहीये, अशी त्याची एक खूण असते ती. ओके. अगदी शेवटचा प्रश्न. आमच्या प्रेक्षकांसाठी काही रेमेडीज सांगू शकाल का? जे आपण डिस्कस केलं. त्याच्यामध्ये जर समजा त्यांच्याकडे हे काही इश्यू असतील किंवा त्यांना त्यांच्या जसं आता तुम्ही एक सांगितलं, की तुळस जगते किंवा अशा काही हं. कॉमन गोष्टी आहेत का ज्यांना बघितल्यानंतर त्यांना कळेल, की बाबा काहीतरी गडबड आहे ऊर्जेची आणि जर इन केस त्यांना इच्छा असेल तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील मग? येस. अजून एक त्याची छान सोपी पद्धत म्हणजे कधी तरी ना आपलं आपल्यालाच थोडंसं जाणवत असतं. कारण प्रत्येकच माणसामध्ये खरं तर टेलिपॅथीच्या माध्यमातून संवाद साधण्याची आणि इंट्युएशन्स जे आपण म्हणतो सिक्स्थ सेन्स हा प्रत्येक माणसाचा असतो. तर ज्यावेळेला आपल्याला काही गोष्टी इंडिकेट करतात, की आपल्याला सांगतात, की नाही हे करू नकोस किंवा हे कर. तेव्हा आपल्या मनाचा कौल घ्यायचा, आपल्या मनाचं ऐकायचं असतं, हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट रेमेडीज असं जर म्हणाल, तर हे मी तुम्हाला आत्ता जसं एक ह्याचं उदाहरण सांगितलेलं आहे. तसं घरात आपल्याला जी वस्तू वर्षभर आपल्याला लागत वापरत नाही. नाही, हं. वर्षभरापेक्षा जास्ती जेव्हा ती वस्तू आपल्या माळ्यावर कुठेतरी आपण ठेवलेली असते, स्टोअर रूममध्ये कुठेतरी ठेवलेली असते, तर ती वस्तू आपल्या घरातनं ताबडतोब काढून टाकावी. हे सगळ्यात महत्त्वाचं. प्लास्टिकच्या बॅग्स ठेवणं, अगदी छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगते, की नेलपेंटची बाटली आपली आणि ती सुद्धा ड्राय झालेली आणि आपण घरात ठेवलेली आहे. हं. आपल्याला वाटते काय साधी गोष्ट आहे. कधीतरी आपण वर्षभराने जेव्हा कधीतरी आपलं कपाट साफ करतो, तेव्हा ती आपल्याला दिसते आणि आपण काढून टाकते. नाही प्लीज. त्या गोष्टी वेळच्या वेळेला घरातून बाहेर काढून टाका तुम्ही. त्या सगळ्यांनी तुमच्या घराची एनर्जी कायम पॉझिटिव्ह राहणार आहे. हं. वाटताना वाटेल, की हे काही सांगतायत ह्या, छोटीशी गोष्ट आहे. पण तुम्ही हे सगळ्यांनी तुम्ही हे करून बघा. करून बघण्यात तर तुमचं काही नुकसान नाहीये ना. सो हे नक्कीच. करून बघा तुम्ही सगळ्यांनी असं मी सांगेन. आणि पुन्हा एकदा जर काही घरांमध्ये घरच किंवा वास्तूच मला काही रेमेडीज सांगतं. येस, हे करण्याची गरज आहे. परत एकदा सांगते, की येणारे इंट्युएशन्स म्हणा, तुमचा सिक्स्थ सेन्स म्हणा,
घरच तुम्हाला सांगतं, की नाही हे यांच्या इथे काही कुळाचार राहिलेले आहेत, ते करण्याची गरज आहे. म्हणजे हे आत्ताचे मला आलेले काही अनुभव आहेत त्यातूनही सांगते. काही घरांमध्ये अजिबात कुळाचार पाळला जात नाही, केला जात नाही, तो करायला सांगितला जातो. हे घरच सांगतं. काही वेळेला काही पितृदोष असतात. तिथे काहीतरी छोटीशी रेमेडी हेही मी मनाचं काहीही सांगत नाही. पण हे मला घराकडूनच काही वेळेला सांगितलं जातं, की नाही हे करण्याची आवश्यकता आहे, त्यांना करायला सांगा. सो हे सगळे मेसेजेस टेलिपॅथीच्या माध्यमातून ऊर्जेकडून त्या घराकडूनच मला बरेचदा आलेले असतात. तेच मी लोकांपर्यंत सांगते. म्हणजे मी फक्त एक माध्यम आहे हे सगळं सांगण्याचं. मी कोणीही काही वेगळं नाहीये. मी तुमच्यासारखी सर्वसामान्यांसारखीच एक व्यक्ती आहे. फक्त टेलिपॅथीचं जे एक तंत्र आहे आपण म्हणू हं. शकतो, जे टेक्निक आहे, ते मी शिकलेली आहे इतकंच मी म्हणू शकते या सगळ्यामध्ये. मला खूप आनंद होतोय, की काहीतरी वेगळं आज मला शिकायला मिळालं. माझं एकच विनंती आहे प्रेक्षकांना, की तुम्ही काहीतरी ट्रायल एरर करण्यापेक्षा किंवा 2-4 व्हिडिओ बघून काहीतरी डिसिजन घेण्यापेक्षा एका योग्य एक्सपर्टचा सल्ला घेणं कधीही योग्य असेल. कदाचित तुम्ही तो जो खर्च समजताय ती तुमची लाँग टर्ममध्ये खूप फायदेशीर ठरलेली गुंतवणूक असू शकते. मॅडमची बॅच लवकरच सुरू होते. तुम्हाला जर काही कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांच्या टीमचा जो नंबर आहे तो आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. यासोबतच तुमच्या काही प्रतिक्रिया, कमेंट असतील तर नक्की कळवा. कमेंटमध्ये लिहा. आम्ही त्याला रिप्लाय देऊ. आता तरी रजा घेतो. मॅम, थँक थँक यू.